जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण कृष्णाच्या छान छान गोष्टी बघतो आहोत. तर आजपर्यंत आपण बघितलं की आपण मागच्या वेळेस जरासंधापर्यंत आलो होतो. जरासंधाचा वध आणि नंतर मग आता सात्यकी बोलतो आहे. सात्यकी हा कोण होता माहिती आहे का तुम्हाला? यादवांच्या 18 कुलातील वृष्णी आणि विख्यात कुलाला वृष्णी कुलोत्पन्न शिनूचा नातू, सत्यकाचा पुत्र. माझे पिता सत्यक सुधर्मा राज्यसभेतील 10 मंत्रीगणापैकी एक मंत्री होते. माझे पितामह शिनी वसुदेव महाराजांचे स्नेही होते. मथुरेचा कंस कारागृहात जन्मलेला, गोकुळात कृष्ण म्हणून वाढलेल्या, पुढे श्रीकृष्ण अच्युत वासुदेव भगवान अशा चट्ट उपाधी प्राप्त केलेल्या यादव श्रेष्ठ द्वारकाधीशांची माझ्या आयुष्यभर प्रदीर्घ सेवा करण्याचा दुर्लभ सुयोग मला लाभला. तसा माझा स्वभाव, सत्य, प्रतिज्ञा या एकाच गुणामुळे मी श्रीकृष्ण महाराजांच्या निकटच्या मंडळात सतत वावरलो. हा एक कोण होता? तर सात्यकी म्हणजे हा एक चांगला सेनापती, चांगला युद्ध करणारा. तर असा हा सात्यकी. मी ज्येष्ठता विसरून विद्येसाठी योग्य ती नम्रता पत्करून अर्जुनाला आग्रहाची गळ घातली. त्याने माझ्या आग्रही विनंतीला मान दिला. मी अर्जुनाचा दीक्षित शिष्य झालो. त्यामुळे गांडीव सहज हाताळणाऱ्या त्याच्या अनेक अमोघ बाणगती मला सहज प्राप्त झाल्या. तरी यादवांचा एक अनुभवी सेनापती म्हणून मी जाणून होतो की धनुर्वेद आपल्या सर्व गुचासह जाणत होते ते आर्यवर्तातील 5च वीर. पहिले होते पितामह भीष्म, दुसरे गुरु द्रोणाचार्य, आणि तिसरे अंगराज, आणि चौथा कर्ण, आणि 5वे द्वारकाधीश. लक्ष्मणा देवीच्या स्वयंवरात त्यांनी मत्स्यभेद साधून हे सिद्धच केलं होतं की खरोखर हाती शस्त्र धनुष्य पेलून ते कुरुक्षेत्राच्या संग्रामात उतरलेच असते तर मी असा अर्जुनाचा नम्र शिष्य झालो. आणि हा सात्यकीने भरपूर युद्ध शेवटपर्यंत महाभारताच्या कुरुक्षेत्रावर शेवटपर्यंत युद्ध केलं. तसंच हंस आणि डिंबक या जरासंधाच्या 2 बलाढ्य सेनापतींचा निपात केला होता. त्यासाठी त्यांनी यमुनेची जलकृपाच पाठीशी घेतली होती. तर असा हा सात्यकी खूप चांगला. दुर्योधन शकुनीच्या कुटील राजनीतीला धार चढली आहे ती कनक या पुरुच्या कुटील मंत्राच्या बुद्धिमत्तेची. भीष्मांच्या हिमालयासारखे उत्तुंग त्यांनी विक्रमाचा. वसुदेव बाबा आणि दोन्ही राजमाता हे राजमंडळाच्या वृद्ध झाले होते. त्यांचा बराचसा वेळ आचार्य सांदीपनी आणि पुरोहित गर्ग यांच्यासह द्वारकेत आलेल्या ऋषीमुनींच्या सहवासात आणि धार्मिक कृत्यात जात होता. कुंतीदेवींना मानलं होतं. यशोदा मातेच्या ठाईस त्यांनी कुंतीदेवीलाही मानलं होतं. कृष्णदेवानी या आकृतिकाकडून गारुड विद्याही शिकून घेतली होती. आणि सात्यकी हा कृष्णाला काय म्हणत होता? तर कृष्णदेव. आपण बघितलं रुक्मिणी कृष्णाला काय म्हणत होती? श्री. आणि सात्यकी काय म्हणत होता? कृष्णदेव. तर असे त्याचे आराध्य दैवत म्हणजे कृष्णदेव. अक्षमच अविचार दूध खेळण्याचा कधी कधी एक गमतीदार विचार माझ्या मनी तरडून जाईल. कौरवांशी क्षत्रिय म्हणून दूध खेळण्याचा प्रसंग माझ्या देव कृष्णदेवावरच आला असता तर त्यांनी नाना तर्क वितर्क लढवून तो टाळला असता. आणि खेळावंच लागलं असतं तर दूध तर मला विश्वास आहे ते त्यात कधीच हरले नसते, इतका त्याला विश्वास होता. तसाच कृष्ण मला संकटाशिवाय ठेवू नकोस. हे असलं की मला तुझी हटकून आठवण होते. ते नसल्यामुळे, सदैव सुखात असल्यामुळे तुझा इतर आत्या तुला विसरल्या हे मी विसरू शकत नाही. काहीचे पुत्र तर चक्क तुझ्या विरोधात गेले. एक वेळ उभं
जग माझ्या पाठीशी नसलं तरी चालेल, पण तुझी कृपा माझ्या व पुत्रांच्या पाठीशी सदैव असली पाहिजे, असं कोण म्हणलं? कुंती मातेने. कुंती मातेने नेहमी दुःख मागितलं कृष्णाला. आणि मग तिने काय सांगितलं की जर दुःख दिलं तर मी तुझा मला विसर पडणार नाही, आणि सुख दिलं तर मी सुखामध्ये विसरून जाईल. कवचकुंडल दानानंतर सुतपुत्र कर्णानं महेंद्र पर्वतावर जाऊन भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून ब्रह्म या दिव्य अस्त्राची प्राप्ती करून घेतली. मात्र शुभदा नावाची एक सुलक्षणी गाय अवधानानं मृगायच्या वेळी त्याच्याकडून बाणानं मारली गेली, आणि परशुरामाच्या महेंद्र पर्वतावरच त्या गायीचा पालक ब्राह्मणानं त्या दानवीराला एक मर्मभेदी शाप दिला. नेमक्या युद्धासमयी तुझं रथचक्र धरती माता गिळेल. जसं तू या गायीला मारून माझा आश्रम गिळला आहेस, तसं तुला नेमक्या युद्धसमयी ब्रह्मास्त्र स्मरणार नाही, असा शाप त्याच्या गुरुदेव परशुरामांनी ब्रह्मास्त्र प्राप्तीनंतर त्याला दिलेला आहे. अस्त्रप्राप्तीसाठी आपल्या जन्माची ज्ञाती सांगताना कर्ण असत्य बोलला, हे घडलेलं आहे. आजचा कर्ण हा कवचकुंडलहीन शापदग्ध असा नख काढलेला वनराज सिंहासारखाच आहे. माझ्या दृष्टीनं कुरुच्या सेनाबळात त्याला फारसं महत्त्व नाही. मला सेनापती म्हणून माहीत होती. ती कर्णसंबंधीची इत्थंभूत वार्ता त्यांच्यासमोर ठेवली. पण त्यांनी काय सांगितलं की जरी त्याचे कवचकुंडल काढले सिंहाचं, तरी पण सिंह हा तो सिंहच असतो, आणि असा हा कर्ण खूप पराक्रमी आहे. जरी त्याला कवचकुंडल नसले तरी तो पण कमी नाही आहे, तो आमचाच सिंह आहे. उत्तीर सावरीत कृष्णदेव आसनावरून शांतपणे उठले. त्यांच्या उत्तरीयांच्या सुरकुत्यात साचलेले कुंकुम त्यांच्या त्या बारीकशा हालचालीनंतर पितांबरावरून उघळलं. खालच्या पायघडीवर पडलं. कणीदार भेदक स्वरात आम्हा यादवांचं पिढ्यानपिढी श्रेयस बोलू लागले. त्यांचे दीर्घ गुलाबी ओठ फडफडले. भेदक मत्स्यनेत्र सभागृहाचा वेध घेत शांत फिरले. पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी देवी, दिग्विजयी कर्ण, आचार्य द्रोण, कृप, महात्मा विदुर, गुरुपुत्र अश्वत्थामा, गांधार नरेश, शकुनी, अमात्य, हस्तिनापूरकर, समस्त स्त्रीपुरुष नगरजन हो, मी यादवराज म्हणून आज तुमचा राजनगराला आलेलो नाही. पांडवांचा मामे बंधू म्हणूनही आलेलो नाही. द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणून तर नाहीच नाही. एका न्याय पक्षाचा गायवाडी म्हणून या पुरातन सिंहासनाकडे आज न्याय मागण्यासाठी मी आलो आहे. कारण या सिंहासनाची ख्यातीच न्यायदानासाठी आहे. अखिल आर्यभट्टात तडपते आहे. तर असा 5 ग्रामच काय, पण सुईच्या आग्रावर थरथर उभा राहणारा धुळीच्या कणा एवढाही भाग मी या राज्यातून पांडवांना कधीच युद्धाशिवाय मिळणार नाही. शेवटी कृष्ण शांतिदूत बनून आल्यावर पण दुर्योधनाने त्याला सरळ सांगितलं. दुर्योधन धुंदपणे गरजला. अंगराज कर्ण, असं उलटापालतीचा मूळ असलेला या गवळ्यालाच मी आज बद्ध करणार आहे. मथुरेच्या कारागृहात जन्मला हा गवळी हस्तिनापुराच्या कारागृहात अंधारातच नष्ट झाला पाहिजे. तीच त्याची योग्य आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं की तुमच्या हस्तिनापुरात जेवढे साखळदंड असतील तेवढे घेऊन ये आणि मला बंदी बनवून दाखव. पितामह भीष्म, महात्मा विदुर, अंगराज कर्ण सहज असे निवडक होते. त्या सर्वांचं अभिवादन स्वीकारून त्यातील एकट्या कर्णाला, चला अंगराज, तुमच्याशी काही बोलायचं आहे, असं म्हणत कृष्णदेवाने हाताला धरून आपल्या रथात अलगद घेतलं. दारुकाना रथ पिटाळला. तर हे सगळं आपण मागे बघितलं, पण हे सात्यकीचं मनोगत तो व्यक्त करतो आहे. पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेंद्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं. नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते, नमस्ते नमस्ते चिदानंदमूर्ते. युत्सु कौरव अन्यायी पक्ष सोडून स्वतःच्या निर्णयानं रातोरात दासीपुत्र असलेला हा कौरव युत्सु पांडव सेनेत उपस्थित झाला होता. नंदी घोषावर आहे. कृष्णदेवाचा पांचजन्याचा शंखनाद ऐकताच पितामहांनी आपला गगनात शंख तेवढ्याच प्राणपणानं फुंकला. आणि मग जेव्हा तो दोन्ही
युद्ध सुरू झाले. सगळे घोष म्हणजे शंख घोष झाले आणि त्याच्यानंतर कृष्णाला अर्जुन डळमळला, त्याला विषाद झाला आणि त्यांनी खाली बसून घेतलं. वीर अर्जुन हताश होऊन नंदीघोषाच्या मागील घरातील बैठकीवर चक्क बसलेला सर्वांना दिसू लागला. तो एकसारखे नकाराची मान हलवून कृष्णदेवांना काहीतरी सांगत होता. मध्येच हाताची उंजळ जोडून आर्जव करताना दिसत होता. नंदीघोषावर कोणतं रणनाट्य चाललंय. तर मग जेव्हा त्यांनी कृष्णाने राजयोग, ज्ञानयोग ही सगळी गीता सांगितली 18 अध्यायची, तेव्हा मग मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामी माम शुचः. हे वासुदेव बोल. एकूण मात्र अर्जुनाची चर्या पूर्वक तळपून उठली होती. त्याच्या चर्येवरून वीर धनुर्धराचा आवेश आता पुनश्च ओसळून चालला होता. आणि मग त्यांनी शेवटी सांगितलं की नष्टोर मोहा स्मृतिर्लब्धा स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. तू सांगशील तसंच मी युद्ध करेल. आणि मग तो युद्धाला तयार झाला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते युद्ध इतकं भयानक युद्ध चालू होतं. आणि ते 18 दिवस युद्ध चाललं. दुर्योधनाच्या कौरव सेनेत आपल्या नुकत्या मतभेदाच्या बरोबर झाकलेल्या कितीतरी दऱ्या होत्या. कृष्णदेव त्या दऱ्यांचा सावध कुशलतेने लाभ उठवणारे होते. दुर्योधनाचे हे कठोर वाक्तांडन ऐकून पितामह भीष्म शांतच राहिले. त्याला म्हणाले, गांधीपुत्रा, तू अर्ध राज्य पांडवांना देऊन टाक. कुठल्याही अन्यायाचा अधिकारी होऊ नकोस. पांडव अजिंक्य आहे. ते श्रीकृष्णाच्या वासुदेवाच्या कृपेच्या सावलीत आहे. ते तुला सांगून मी श्रमलो. तू कोणाचंही आणि काहीही ऐकलं नाहीस. तेव्हा तो काय म्हणाला, दुर्योधन, तुमची चरपट पंजरी एकदम शब्दशः बंद कर. आणि भीष्म पितामहा ही काळाच्याही काळ्या पातळावरची कशी धवल रेष आहे ते डोळे उघडे ठेवून बघ. पितामहाने आपला रथ सरळ अर्जुनाच्या नंदीघोषा समोर नेण्याची सारथ्याला एकच कठोर घोषात आज्ञा केली. म्हणजे पूर्ण 8-9 दिवस तो रोज भीष्मांना भडकवत होता, युद्ध करायला सांगत होता. आणि असं हे युद्ध 18 दिवस चाललं होतं. युद्धाचा 10वा दिवस कुरुक्षेत्राच्या पूर्वशिखेचे रंग झळझळून उभा ठाकला. आज कृष्णदेवांना त्याचा विख्यात प्राण उद्गार काढणारा पांचजन्य पितामह भीष्माने प्रथम त्यांना मनसोक्त जमलेल्या वीरांना असा स्मरण भीष्माच्या मनातील शब्दांशब्द वासुदेव मुखातून ऐकायला मिळाला. सुदर्शना, तू असं काय चुकीचं बोलशील? आता एकच कर. मी अर्धरथी म्हटल्यामुळे रुष्ट होऊन गेले 10 दिवस आपल्या शिबिरात निष्क्रिय बसलेल्या अंगराजकरणाला मला भेटण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था कर. मला त्याच्याशी काही विशेष बोलायचं आहे. असं पितामह भीष्म जेव्हा पडले तेव्हा त्यांनी त्याला निरोप दिला. मग सख्या सात्यकी, तू एकटाच थांब. त्याच्या आज्ञेप्रमाणे मी थांबलो. क्षणातच आता कोणतं दायित्व पत्करावं लागणार या विचारात गेलो. नरकासूर भगदत्तानं युधिष्ठिराला घेरून त्याला पुरतं जखडून टाकलं. भगदत्त असुर होता, त्याच्या लांब दाट मुळ्या. तर असं हे युद्धाचंच वर्णन केलेलं आहे सात्यकीने पण. आणि आपल्याला हे सगळं माहितीच आहे. तर आपण आता पुढच्या गोष्टीत बघूया. जय श्री